नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका ताईने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. खूप दिवसापासून गव्हर्नमेंटची तयारी करत होत्या अगदी, पण अचानक स्वामी सेवेत आल्या आणि स्वामी महाराजांची अगदी तुमच्या आणि माझ्यासाठी अगदी साधी वाटणारी सेवा ही त्यांच्यासाठी एवढी प्रभावशाली सेवा ठरली आणि ताई अगदी काही दिवसामध्येच गव्हर्नमेंट जॉबला लागलेले आहे. तर ताईंचा जो प्रवास आहे तो तर खूप मेहनतीचाच होता, पण महाराजांनी त्यांना कशी साथ दिली, अचानकच कसं काय ताई स्वामी भक्त झाल्या, तर सगळं काही ताईंनी आपल्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यामुळे अनुभव हा खरंच खूप छान आहे. अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आवडतं. चला आपल्या ताईच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताईंनी सांगितलं की बरेच दिवस झालेले होते, मनामध्ये जिद्द होती आणि ही जिद्द लग्नाच्या आधीपासूनच होते, पण लग्नाच्या नंतरसुद्धा मी ही जिद्द जी होती ती कंटिन्यूस ठेवली. कारण की माझे पती पण खरंच खूप कॉपरेटिव्ह होते, खूप सपोर्टिव्ह होते आणि ते सुद्धा अगदी मला म्हणजे आमच्या घरामध्ये जे होतं ना, तर माझे सासरे खरंच खूप चांगले होते, पण सासूचं थोडंफार चालायचंच, म्हणजे मागे पुढे चालूच राहायचं की इतक्या वर्षापासून करतीये. मला 3 वर्ष झाले होते पण तरी मी करतच होते. कारण आता लग्न झालं तर संसार आला, संसार झालं की मुलं आले, तर मला मुलगी होती. मग सगळं घरातलं करून अगदी 2 ते 3 तास जे आहेत अभ्यासिकामध्ये जाऊन मी अभ्यास करायचे. पण नशीब असं काही झोपलेलं होतं की खूप काही करायचे. आणि मग गणपती बाप्पाची पण इतकी खूप मनातून पूजा करायचे आणि चतुर्थी वगैरे, एक पण चतुर्थी मी हे करत नव्हते, उपवास वगैरे करायचे. पण एक दिवस मनामध्ये काय आलं माहीत नाही, मी म्हटलं देव सगळ्यांना पावता आणि माझ्या वेळेस देव कुठं झोपले काय माहीत. अगदी माझ्या तोंडातून अशी गोष्ट निघाली आणि इतकं जीव आपला एकदम हे नाही होऊन जात का, अगदी असं मनामध्ये वाईट विचारसुद्धा येतात. आपण ते बोलायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. कारण की कसं व्हायचं की अभ्यासिकेमध्ये कोणाचा ना कोणाचा रिझल्ट येतच राहायचा आणि मी थोड्या मार्कावून जायचे आणि एवढं जीव तोडून अभ्यास करायचे, मी खूप करायचे. तर मला एवढं हे वाटायचं आणि माझे पती पण मला म्हणायचे की नको तू टेन्शन घेऊ. तर एक दिवस आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्याच्या नंतर म्हणजे असं आम्ही सगळेजण सोबत जेवायला बसायचो. तर माझ्या सासूबाईंनी एकच शब्दाने म्हटलं की कितीक दिवस हिला तिथं कुठं जाती म्हणे, तिथं तिला टाईमपास करायला लावता, बस झालं म्हणे, घरातल्या कामाकडे लक्ष दे म्हणा, तिला काय होणार नाही आहे. असं तसं इतकं मनाला टोचण. तर भरल्या ताटावर असे डोळ्यातून अश्रू निघत होते. एकदम मला इतकं रडायला आलं आणि डोळे लाल होईपर्यंत रडू लागले. मला माझे पती म्हणे शांत बस, पण मला काही कंट्रोल होत नव्हतं आणि मला एवढं भावनिक झालं, खूप असं मन एकदम हे होऊन गेलं अगदी, की असं वाटलं की नाहीच करायचं. मग 3-4 दिवस झाले मी गेलेच नाही. मग गावाकडून भाऊ आला, आता आई, आम्ही दोघं भाऊ बहीणच आहे म्हणजे. तर माझ्या भावाचा खूप जीव आहे माझ्यामध्ये. तर गावावरून आला आणि काही घेऊन आला जसं, आणि म्हणे कसं चालू आहे अभ्यास वगैरे. तर मला इतकं रडायला आलं आणि मी अगदी जोरजोराने रडू लागले त्याच्यासोबत. म्हटलं नाही मला काही करायचं नाही आहे असं तसं. तर त्यांनी एवढं चांगल्या याच्यामध्ये समजून सांगितलं मला एका शब्दामध्येच की आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की जर वारंवार आपल्या समोर येत असेल तर आपण मागे हटायचं नाही. हीच तर खरी जिद्द आहे ना. तुझ्या सासूला वाटते ना की तू काहीच करू शकत नाही, तर हीच खरं मोठं चॅलेंज आहे तुझ्या लाईफमध्ये. आणि दुसरं म्हणजे भावाने एक हेही बोलला की तू स्वामी म्हणजे माहीत नाही आहे बघा, आता आम्ही एकाच घरातले भाऊ बहीण आहे, म्हणजे सगळं काही आहे, पण आमच्या घरामध्ये तिकडे जे होतं ना, खरं म्हणजे नाही होती स्वामी सेवा. पण माझा भाऊ जो होता तो अचानकच स्वामी सेवेमध्ये आलेला होता आणि त्यांनीही मला म्हटलं ताई झाले म्हणे 6-7 महिने झाले मी स्वामी भक्ती करतोय. माझं मन थोडंसं रमल्यासारखं वाटतंय. कारण की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की जसं माझी वहिनी होते आणि वहिनी आणि भावामध्ये खूप काही असे म्हणजे खूप भांडणं तर होतच होते. आणि काही दिवस वहिनीसुद्धा तिच्या माहेरी गेलेली होती. तर भाऊ खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेला. तर तेव्हा स्वामी महाराजांच्या सेवेमुळेच त्याला फरक पडलेला होता. आणि अगदी तो मलाही म्हण की तू स्वामींची सेवा करायला लाग. स्वामींचं जर सेवा केली मनाभावातून भक्तीने तर महाराज खरंच आपल्या पाठीशी उभा राहतात. अगदी एकच शब्द म्हटलं की उभा राहतात. आम्हाला वडील नाही आहे, आईच आहे आणि माझ्यासाठी माझा भाऊ सगळं काही आहे. तर हे म्हटलं. आणि दुसरं तो एकही म्हटला की आता लग्न झाल्याच्या नंतर 3 वर्ष झालेले होते, पतीकडे मोबाईल होता, पण आमच्या घरामध्ये एवढं काही असं होतं की सासरे जरी चांगले असेल पण सासूंचा खूप धाक होता. मोबाईल वगैरे असं काही माझ्याकडे नव्हतं. 1दा-2दा म्हटलं तर त्यांनी एकच शब्द म्हटला की ती नोकरी लागेल तेव्हा ती मोबाईल घेईल म्हणे, आपल्याकडे पैसे नाही आहे. कारण माझ्या पतींची जरी इच्छा असेल तर ते घेऊ शकत नव्हते.
तर भावाचं असं म्हणणं होतं की मोबाईल वगैरे हे कर. तर मी सांगितलं की आत्या असं असं बोलताय. तर तो दुसऱ्या वेळेस जेव्हा मला भेटायला आला तेव्हा तो माझ्यासाठी मोबाईल घेऊन आला. माझा भाऊ मोबाईल घेऊन आला. मग त्याच्यावरून तारक मंत्र, त्याने मला तारक मंत्राबद्दलच खूप बोलला होता की त्याला जे काही फरक पडलेला आहे तारक मंत्राच्या तीर्थामुळेच त्याला फरक पडलेला आहे. तर कसं बनवायचं, काय बनवायचं त्याने सांगितलं होतं. पण मी जेव्हापासून स्वामी महाराजांचं भजन झालं आणि तारक मंत्र रोज मोबाईलवर रोज ऐकत होते. कारण मला सुरुवातीला म्हणायला यायचं नाही, करायचं मन शांत वाटायचं. रिडिंगमध्ये पण गेले तर सगळ्यात आधी जे आहे म्हणजे अभ्यासिकेमध्ये गेले तर सगळ्यात आधी जे आहे तर तारक मंत्र ऐकायचे. तारक मंत्र ऐकल्याच्या नंतरच मग मी माझा जो अभ्यास होता तो करायला लागायचे. मन रमून जायचं, नकारात्मक गोष्टी माझ्यापासून दूरपर्यंत येत नव्हत्या. आणि तेव्हापासून काहीतरी आयुष्यामध्ये नवीन सुरू झालेलं आहे असं काही मला तेव्हापासून वाटायला लागलं. आणि मग मी जिद्दीने लागले. तर असं झालं की जेव्हा नशीब उघडायला लागतं तर खरंच राहतं. ती गोष्ट आहे. मी एक वेळेस म्हटलं होतं ना की मी गणपती बाप्पाची एवढी सेवा करते आणि माझ्या तोंडातून असा शब्द निघला की देव कुठं झोपलेत काय माहीत. माझ्या वेळेसच असं होतं आहे, दुसऱ्यांच्या वेळेस तर नाही होत असं काही. पण खरं मी चुकीचे असते की आपण कधी कधी अशा काही चुकीच्या गोष्टी बोलतो की मी माझे कान पकडले, म्हटलं गणपती बाप्पा मला माफ करा, मी चुकीचं बोलले ना, असं मी माझ्या मनानेच म्हटले. मग स्वामी सेवा करू लागले, गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करू लागले. आणि असं करता करता अगदी मी एक एक्झाम जी होती ती 1 वर्षापूर्वी दिलेली होती. 1 वर्षापूर्वी क्लर्कची होती ती. आणि त्याच्यामध्ये होतं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की थोडंफार जायचं म्हणजे वेटिंगला होते. पण माझ्यासमोर एवढं वेटिंग होतं की माझा नंबर येईल असं वाटलं नव्हतं मला. आणि तसंच झालं की काही दिवसामध्येच, अगदी थोड्या दिवसामध्येच स्वामी महाराजांची कृपा जशी माझ्यावर हे झाली, काही दिवसामध्येच मला तिकडनं जे होतं तर जे आहे तर तुम्हाला सांगितलं मी क्लर्कचं होतं आणि मी वेटिंगमध्ये होते. तर अचानकच मला तिकडनं जे आहे तर ऑर्डर आली. पहिले तर जे म्हणजे असं विश्वास होत नव्हता की हे माझ्या बाबतीमध्ये घडतंय. तर मी विचार केला, कारण आता मुलगी होती, म्हणजे घर होतं, सगळं काही जे असतं आता तुम्हाला माहीत असतं की सासरी कसं राहतं. पण माझ्या पतीने एकच सांगितलं की तुझी जिथे पण बदली होईल गव्हर्मेंट जॉबमध्ये काही न विचार करता तू जॉईन होऊन जा, मी मुलीला बघेल, सगळं काही करेल, पण तू मात्र मागे हटू नको. कारण की हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा जिद्दीचा प्रश्नसुद्धा आहे. तुझ्या भावाने आणि मी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तू आमच्या दोघांपेक्षा जास्त मेहनत घेतलेली आहे. तर तेव्हा असं मन भरून आलं आणि अगदी रडायला पण येऊ लागलं. आणि भावनिक होऊन जातो ना, एखाद्या गोष्टीचं खूप काही वाट बघतो आणि खूप वाट बघल्याच्या नंतर ती गोष्ट मिळते ना, तर ती गोष्ट त्याचं खूप मौल्यवान असते आपल्यासाठी, खूप किंमत असते त्या गोष्टीची. मग मी तिथपर्यंत थांबले नाही, तिकडे जॉईन झाले, स्वामी महाराजांच्या कृपेने झाले. आजही तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ते बनवते, विसरले नाही मी. आणि केंद्रात वगैरे पण जाते. महाराजांचे, गणपती बाप्पाचे खूप मनापासून खूप आभारसुद्धा मानते. पण जेव्हा मी त्यावेळेस एक डिप्रेशन असतं माणसाला, मानसिक धक्का असतो, जे विद्यार्थी करतात, म्हणजे खूप अभ्यास करून जेव्हा रिझल्ट येत नाही ना, खूप मेहनत करूनसुद्धा रिझल्ट येत नाही ना, तेव्हा मनामध्ये एकच भावना येते की जे आहे ते सगळं काही सोडून द्यायचं, जाऊ दे, जे आपल्या नशिबात नाही त्याला झटायचं नाही. पण जर स्वामी भक्तीमध्ये आले ना तर दगडालाही पाजर फुटेल एवढी भक्ती आपली होऊन जाते. आणि आपण दुसऱ्यांना सांगतो चांगल्या गोष्टी की नाही सगळं काही चांगलं होईल, तर आपण त्या गोष्टीतून गेलेला असतो ना, पण आपण दुसऱ्यांना काय सांगतो की सगळं काही चांगलं होईल. तेवढी ताकद आपल्याला महाराज देतात. आणि तीच ताकद माझ्यामध्ये आलेली होती. इतका विश्वास आला होता, एवढ्या विश्वासाने मी अभ्यासाला लागलेली होती. पण महाराजांनी लगेच मला इतक्या लवकर पोस्टसुद्धा दिली. आणि माझी इच्छा ही होती की मला जी पोस्ट पाहिजे होती, पण मी म्हटलं आता जे आहे ते मी जॉईन करेल आणि मला जे पाहिजे आहे मी त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास करत राहील. आणि तसंच झालं. मी 3 वर्ष बाहेरगावी होते आणि तेव्हाच मी दुसरे पण तयारी करतच होते तसं. तर लकीली माझं तिथे पण झालं. आणि आता मी जरी नाही म्हटलं तर चांगल्या पोस्टवरच आहे. स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलंसुद्धा चालू आहे. आणि असं वाटलं की माझ्या महाराजांनी माझ्यासाठी जे काय होतं, नशिबाचे द्वार उघडलेले असतात. तर माझी मनातून इच्छा होती की मी सुद्धा माझा अनुभव नक्की शेअर करावं. तर असं काही आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या असतात. लग्नाआधी पण असंच वाटायचं, बरेच जणी मला हे करायचे, कारण आम्हाला वडील नव्हते, भाऊ होता, भाऊच सगळं हे करायचा. मग आता लग्न झालं, पण नशिबाने नवरा पण चांगला भेटला. पुढे बघायला गेलं तर पण लग्नाआधी पण असंच म्हणायचे की काय हे करते, काय कशाला अभ्यास करते, कुठले कलेक्टर होणार आहे,
का कुठली हे होणार आहे, असे काही बऱ्याचशा माझ्या मैत्रिणीसुद्धा मला अशा म्हणायच्या. पण महाराजांनी मला त्या पोस्टला का होईना, म्हणजे मला जे पाहिजे होतं ते महाराजांनी दिलं. महाराजांचे खरंच खूप खूप आभार. आणि असा काही आयुष्यातला सगळ्यात मोठा, जेव्हा मला महाराजांची गरज होती तर माझ्या भावाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी माझं मार्गदर्शन केलं आणि मला सुद्धा स्वामी भक्त बनवलं. तर असा काही अनुभव मला आलेला आहे. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं आपल्या ताईंचा अनुभव. सगळ्यांच्या बाबतीमध्ये खरं असंच होतं की जेव्हा आपण खरंच खूप खचून जातो ना, तर कोणत्या तरी माध्यमाने आपल्याला मदतीचा हात मिळतोच. आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आपल्यासाठी पाठवतात. आणि निराश झालेल्या लोकांना अगदी चेहऱ्यावर कधी हसू येईल सांगताच येत नाही. तर अशी काही स्वामी महाराजांची ताकद आहे. कधी कधी आयुष्यामध्ये पैसा किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा नसतात, पण ज्यासाठी आपण झटत राहतो, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करताना जेव्हा आपल्याला एक मानसिक समाधानाची गरज असते, ती आपल्याला स्वामी सेवेतून मिळते. मानसिक समाधान मिळणे म्हणजे अगदी बळकट होऊन जातो आपण, ताकद येऊन जाते. आणि जी गोष्ट आपल्याला इतक्या दिवसापासून अशक्य वाटत होती, ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने शक्य झालेली असते. आणि आता जो आलेला आत्मविश्वास असतो ना, त्याला कोणीही हरवू शकत नाही. तर असं काही आपल्या ताईंचा अनुभव होता. अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण जर काय अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल, तर नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.